गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर राहिला कीर्ती जगामध्ये राहिला कीर्ती जगामध्ये हो राहिला कीर्ती दिगंबर गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिला कीर्ती जगामध्ये राहिला कीर्ती जगामध्ये गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिला कीर्ती जगामध्ये गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती दिगंबर गेले ईश्वर गेले विभूती गेल्या. लक्ष द्या. मग राहिलं काय? राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. मेल्यावर काही मागं राहतं का? बोल. कीर्ती मागं राहते, बाकी काय राहतं? कपडे जाळून टाकतात, राख नेऊन टाकतात, हाडं नेऊन टाकतात. मी एकाला विचारलं कपडे का जाळतात? म्हणे महाराज त्यांच्या आठवणी आपल्याला त्रास देत असतात ना, मग ते ठेवायचं नसतं. म्हणलं मग त्यानं बांधलेलं घर जेसीबीन पाडायला पाहिजे. हे का कमी आठवणी आहे? बरोबर आहे ना? पण घर ठेवा, जमीन ठेवा, गाड्या ठेवा, कपडे तेवढे जाळा, बस. मागे काही राहणार नाही. कपडे जाळून टाकतात, राख नेऊन टाकतात, मग राहतं काय? राहतं मागं कीर्ती, बाकी काही मागं राहत नाही. लक्षात ठेवा. मग जावं सगळ्यांना. इको कम करो, बोलते वखत कम करो आणि गाते वखत थोडा वाढवणे का, आणि पुन्हा जागच्या जागेवर आणून ठेवणे का. लक्ष ठेव. विठाला विठाला. महाराज म्हणले जो लक्ष द्या, जो आला तो जाणार आहे. मग जावं सगळ्यांना लागणार आहे. अच्छा मेला पंजा मेला, अच्छा मेला पंजा मेला, पंजा मेला, अच्छा मेला पंजा मेला. बाप मसना गेला, बाप मसना गेला. देखत देखत नात पंत तोय दैना झाला. उठा 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 राजा पाठी भयाले मोठे. उठा उठा राजा पाठी भयाले मोठे. आजा मेला पंजा मेला, बाप मसना नेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढरी वाचूनी दुजा ठाव नाही कोठे. महाराज म्हणतात जावं सगळ्यांना लागणार. मग जाणं कुणासारखं असावं? एकीकडे धृतराष्ट्राचं जाणं बघा. भारताचा एका काळचा सम्राट धृतराष्ट्र, 100 पोरं, चक्रवर्ती राज्य, इशाऱ्यानं चालणारा कारभार. एवढा भाग्यवान होता धृतराष्ट्र. संजयाच्या मुखातून ज्याला घरी बसल्या बसल्या 700 श्लोकाची गीता ऐकायला मिळाली, एवढा भाग्यवान धृतराष्ट्र होता. पण 700 श्लोक ऐकून ज्याच्या जीवनात काशीनाथ बाबा थोडा बी बदल झाला नाही, तो दुर्भागी सुद्धा धृतराष्ट्र होता. 700 श्लोक ऐकले पण जीवनात बदल झाला नाही. महाभारताचं युद्ध संपलं, पांडवाला हस्तिनापुराचं राज्य मिळालं.
आणि दुर्योधनादिकांचा वध झाल्यानंतर धृतराष्ट्राला पांडवांनी आपल्या घरी आणले आणि धृतराष्ट्राची सेवा केली. पण धृतराष्ट्राला त्रास दिला तो भीमान. धृतराष्ट्र जेवाय बसला का भीमानं गदा घेऊन यायचं आणि बोलायला सुरुवात करायची. आंधळ्या म्हणजे त्यांना, तुम्हाला नाही बरं ते आडनाव असल्यामुळं प्रॉब्लेम. आंधळ्या, शेवटी आमच्याच तुकड्यावर तुला जगावं लागलं. पण आम्हाला कुत्र्याला सांभाळणं जड नाही तसं तुला सांभाळणं जड नाही. कुत्र्याला चतकोर अर्धी भाकर टाकतो, तुला 1-2 खाऊ घालतो, याच्यापेक्षा तुझ्याबद्दल आमच्या अंतकरणात मोठी जागा नाही. आणि तुझे अन्न खातोय ना, या अन्नाचा घास तुझ्या मुलाच्या रक्ताच्या थेंबानं बनलेला आहे. बघ तुला जेवायचं का नाही जेवायचं. असं बोलल्यावर कुणाला जेव्हा वाटेल चला बोला. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला आणि भीमाला बोलणं तेवढं जमलं नाही बरं का, लक्षात ठेवा. भीमाला बोलणं तेवढं जमलं नाही. बोलणं आलं पाहिजे ना माणसाला. मी आजारी पडलो आणि आमच्या गल्लीतल्या बाया मला भेटायला आल्या. ऐकताय ना मावल्या, आमच्या गल्लीतल्या बाया मला भेटायला आल्या. म्हणे महाराज काय झालं. म्हणलं एवढू नको, हाय मी अजून दम दर्जरशी. म्हणे महाराज काय झालं. म्हणलं ताप आला ताप. आता माझ्यावर विश्वास थोडं ठेवलंय. त्यानं MBBS MD झाल्यासारखं मला चेक केलं. एकीने इथं हात लावला म्हणे 100च्या पुढं वाटतंय. एकीने इथं हात लावला म्हणे इस्त्यावानी तापलंय. खेड्यातली भाषा इस्त्यावानी तापलं. एक म्हणे 100च्या पुढं वाटते. एक म्हणे अंगाला हात सुद्धा लावू दे ना. म्हणलं लावू नको, लांब उभी राहील. एक बिचारी लांबच उभी राहिली. म्हणे महाराज काय झालं. म्हणलं ताप आला ताप. पण सांगून सांगून मनच ताप यायला लागला. किती वेळ सांगू. म्हणे येऊ जा ताप आला तर, पण याच तापामुळं काल आमचा पाहुणा मेला. तिला म्हणलं उठ होय घराच्या बाहेर. 5 रुपयाचा पार्लेजी घेऊन आली. मी जगल असं तर बोल ना, नाही तर मी मेल्यावर कोणाला खाऊ घालती बिस्किट का. दुकानदाराला म्हणते बाबू तू पुढा घे रे, मेला तो महाराज. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा, बोलणं कळत नाही. एक बाई नवऱ्याला घेऊन दवाखान्यात गेली आणि त्या डॉक्टरला म्हणे हो सांगा यांना काहीतरी समजून, यांना काहीतरी समजून सांगा. ते डॉक्टर म्हणले हो टायमावर गोळ्या घ्या, टायमावर जेवण करा, त्याच्याशिवाय तुमची तब्येत व्यवस्थित नाही होणार. ही बाई मधीच बोलली हा मी पण महिना झाले तेच सांगते, टायमावर जेवा, टायमावर गोळ्या घ्या, नाही तर असे डॉक्टरच्या मोड्यावर पैसे घालणं लागतात. त्याच्याच तोंडावर म्हणून गेली. काय बरं वाटलं असेल त्याला बोला. या बोलण्याला धृतराष्ट्र कंटाळला आणि रात्रीच्या टायमाला वनात आला. असाच वन असा. आणि त्या वनाला आग लागली. वनवा पेटतो ना, तुम्हाला त्याची चांगली माहिती. त्या वनाला आग लागली. दोन्ही डोळ्यांना आंधळा काशीनाथ बाबा धृतराष्ट्र. दोन्ही डोळ्यांना आंधळा. आगीपासून बचावासाठी पळायचा आणि आगीतच जाऊन पडायचा. चटके लागून 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 ज्याचा शेवट झाला तो भारताचा एका काळचा सम्राट. चटके लागून ज्याला जावं लागलं तो 100 पोरांचा बाप. चटके लागून ज्याचा शेवट झाला तो चक्रवर्ती राजा. रामकिसन बुवा माऊली म्हणतात जयाचे ऐक धड नाही तयाचे परत रपुसशी काय. एवढ्या भयानक यातना. रेंज आहे का इथं नाही. मग फुटू पाहू लागले का. बरोबर पहा मग पहा काय अडचण. मला वाटलं रेंजच नाही इथं काय आहे का नाही. लक्ष द्या. भारताचा सम्राट आगीत जळून शेवट झाला. हे जाणं एका सम्राटाचं आहे. हा शेवट एका सम्राटाचा आहे. ही दंतकथा नाही बरं, हे धृतराष्ट्राचं चरित्र आहे. वनव्यात पेटलेल्या आगीत जळून भारताच्या सम्राटाचा शेवट झाला. या उलट तुकाराम महाराज बघा 42 वर्ष समाजात राहिले. पण 42 वर्ष समाजाचा त्रास सोडून महाराजांना काही पाहिलं नाही. महाराज तुकाराम महाराजा एवढा त्रास आम्हाला नाही. आम्हाला असा कधीतरी जंगलात येण्याचं काम आहे, नाही तर रोज हायवेच रस्ते आहे. बरोबर आहे ना. कधीतरी असं इकडे येण्याचं काम आहे. तुकाराम महाराजाला मंबाजी गोसाव्यानं काठीने मारला. त्याच्या हातपाय दाबाय तुकाराम महाराज त्याच्या घरी जातात. गावातल्या लोकांनी महाराजांचा रागराग केला. लक्ष द्या माझ्याकडे. इथं तुकाराम बीजीचा कार्यक्रम होत असतो. मी आलो होतो त्या कार्यक्रमाला. बरोबर आहे ना. तुकाराम महाराजाचा गावातल्या लोकांनी रागराग केला. गुरुजी गाथा महाराजांची पाण्यात बुडवली. गोपाला पाटील गावीचे लोक, गोपाला पाटील गावीचे लोक
पाटील गावीचे लोक आता मज भीक कोण घाली 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 काय खावे आता कुणीकडे जावे काय खावे आम्ही कुणीकडे जावे गावात रावे कोण्याबळे काय खावं कुणीकडे जावं महाराजांचा रागराग केला या त्रासाला महाराज कंटाळ थोडं गेन वाढवा गेन बढावं इसका थोडं गावातले लोकांनी महाराजांचा रागराग केला लक्ष द्या माझ्याकडे या त्रासाला महाराज कंटाळले माऊली हो बोला महिला मंडळ आवाज येते ना एखाद्या मुलीला सारखा सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते बोला ना तुम्हाला बोलता येतं ना मग बोला ना एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते माहेरची येते तुमचा हप्ता जमा झाला नाही का तुम्ही एवढ्या ताणात कोण बसल्या पोऱ्या शाळा शिकून नोकऱ्या नाही तुम्ही अंगठ्यावर नोकरीला लागल्या 1,500 रुपये महिना आहे तुम्हाला सरकारी बरोबर आहे ना सरकारी नोकरीला लागलात तुम्ही बोला एखाद्या मुलीला सासरचा त्रास झाला की आठवण कुठली येते माहेरची पण आता सासूरवास राहिलाय का बोला नाही आता सुनवास पहिल्यांदा सोसेना कुणी मागेरा येईना माय बाप गेले धोनी आता उरले नाही कोणी जाती सासूचा सोसेना कुणी मागेरा येईना माहेरातलं भेटल्या होती काय म्हणते बघा इसका थोडा गेन बडो माहेरातलं भेटलं की ती काय म्हणते बघा बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला माझ्या मुळाच्या घराला माझ्या मुळाच्या घराला माझ्या मुळाच्या घराला ग बाई बाई जाते ग माहेराला बाई बाई जाते ग माहेराला सुखवा एवढा जाच तुमच्या पण त्याने पाया सुखवा एवढा जाच तुमच्या पण त्याने पाया या जाचातून मला सोडवा आणि मला आता माझ्या माहेराला घेऊन चला आपुल्या माहेरा बोला जाईन मी आता मग आपल्या सगळ्यांचं माहेर कोणतं आहे माझे माहेर पंढरी आहे भिवरे जातिरी आहे भिवरे जातिरी माझे माहेर पंढरी आहे भिवरे जातिरी आहे भिवरे जातिरी पंढरीये माझे माहेर साजनी पंढरीये माझे माहेर साजनी हो पंढरीये माझे माहेर साजनी पंढरीये माझे माहेर साजनी
जायचंय. थोड़ा गेन बढ़ाओ भैया इसका, और मॉनिटर बढ़ाओ, बढ़ाओ थोड़ा सा आवाज बढ़ाओ. मला आता माझ्या माहेराला जायचं. ये देखो इतना दूर से बोला तो आवाज भी नहीं आती है. हाँ यहाँ जाके बोलना पड़ता है. थोड़ा थोड़ा बढ़ाओ, आवाज बढ़ाओ. लक्ष द्या माझ्याकडे. महाराज म्हणले आता मला माझ्या माहेराला जायचं. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरुपया संता हाती आला. मग महाराज साधू संताला विनंती केली, तुम्ही सनकादिक संत मैनाविता कृपावंत एवढा करा उपकार. देवा सांगा नमस्कार. तुका मने मेरा कम करो आवाज. इनका कम करो, ये उसका बढ़ा. या भी ठीक हो गया था ना. तुका मने मजा आठवा, मुळा लवकरी पाठावा. एवढा करा उपकार. देवा सांगा नमस्कार. अनाथ अपराधी पतित आगाळा परिपाया वेगळा नका करू. महाराज म्हणले तुम्ही सनकादिक संत आहात, देवाला माझा नमस्कार सांगा. काय सांगा देवाला? तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी आठवण तुम्ही जावे पांडुरंगा. आठवण तुम्ही जावे पांडुरंगा. आठवण तुम्ही जावे पांडुरंगा. आठवण तुम्ही जावे पांडुरंगा. किंवा माते सांगा कापूला फिरा. किंवा माते सांगा कापूला दे. आठवण तुम्ही जावे पांडुरंगा. आठवण तुम्ही जावे पांडुरंगा. पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. किंवा माझी सांगा काकुलती, देवाला माझा नमस्कार सांगा. देवाला माझी आठवण करून द्या. तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा. कोणाला तरी घ्यायला पाठवा. जगाच्या मालकाला निरोप दिला आणि जगाचा मालक तुकोबा राहायला घ्यायला आला. पाहुणे घराशी आजी आले ऋषिक. काय करू उपचार खूप मोडकी जर्जर, दरदरीत पाण्या माझी रांदी येल्या कन्या. देवाला खायला कन्या दिल्या. झोपडं होतं महाराजाचं, पण मनाची श्रीमंती होती. आता हे तुमचे कदाचित आमच्या दृष्टीनं झोपडेच असतील, पण तुम्ही मनानं खूप श्रीमंत माणसं आहात. गुरुजी तर एक नाही दोन नाही 5 उत्सव होतात. 5 उत्सव करणारी ही मंडळी आहे. ही श्रीमंती मनाचीच आहे ना. ही मनाची श्रीमंती आहे म्हणून एवढे. अरे गावं कमी आहे, मंदिरं जास्त आहे. लक्षात आलं का? गावं कमी आहे, मंदिरं जास्त आहे. मनाची शाळा तर किती पाहण्यासारखी आहे. आपल्या तालुक्यात शाळा नसेल अशी सुंदर शाळा आहे. आता आम्ही येताना पाहिलं किती सुंदर शाळा आहे. शाळा मराठी माझी शाळा मराठी किती गोड शाळा. बरोबर आहे ना. लक्षात. मनाची श्रीमंती लागेल. आणि मनाची श्रीमंती आहे म्हणून एवढे नामवंत कलाकार बोलवले ना. नाही तर हे काय सोपी गोष्ट आहे महाराज. मी रमेशला म्हटलं बघ बाबा अडचण. म्हणे काही नाही महाराज येऊ द्या, अजून 1-2 आणा म्हणे. तो गणेश महाराज आला आणा. मी म्हटलं आहे ना गुरुजी. मग गणेश महाराज कमी केले. लक्षात ठेवा बरं का. म्हणलं गुरुजी आहेत, मग दोघात होतं ऍडजस्ट आहे का नाही. लक्षात ठेवा. पण ही मनाची श्रीमंती लागत असते. तुकाराम महाराजांची मनाची श्रीमंती होती म्हणून जगाचा मालक महाराजांच्या झोपडीत आला. झोपडा असू द्या, तिथं मनाची श्रीमंती पाहिजे म्हणतात. लक्ष देऊन आहे का बरं का. भगवंत म्हणले मी चला तुम्हाला घ्यायला आलो. तुकाराम महाराज म्हणले मी एकटा येणार नाही, माझ्या बरोबर कुणाला यायचं मला जरा गावात जाऊन विचारू द्या. आणि मग महाराज गावात आले. चला माझ्या बरोबर वैकुंठाला, मला भगवंत घ्यायला आले. ऐका, कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. तुकाराम महाराजाच्या शब्दावर लोकांचा विश्वास नव्हता. कदाचित गुरुजीचा फोटो पाहिल्यावर बरेच जण म्हणले असतील हे माणूस येत असते का इथे.
असं वाटलं असेल ना. तुकाराम महाराजावर लोकांचा विश्वास नव्हता, महाराजाला लोक पागल म्हटले. लक्ष देऊन ऐका बरं, कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. आणि भजन करणाऱ्याला लोक पागलच म्हणतात ना. एखाद्या घरी आम्ही गेलो का ती बाई म्हणते, महाराज आमच्या आत्याला देव आवडत नाही, आमच्या मामाला देव आवडत नाही, माझ्या नवऱ्याला देव आवडत नाही, पण आमचं पोरग मंदिराशिवाय राहत नाही. कसं काय पागल जन्माला आलं काय माहिती. आमचे कुणी नमते ऐसे याचे पिसे जन्मले, याचे पिसे जन्मले, याचे पिसे जन्मले. आमच्या कुणी नमते ऐसे याचे पिसे जन्मले, याचे पिसे जन्मले, याचे पिसे जन्मले. आमच्या कोणी नव्हते ऐसे हेचे पिशे. आता कोणाला म्हणू शकतो हेची पिशे, हेची पिशे, बरोबर नाही तर हेची पिशे असं बी होते ना. कुणीकडे हात करा. हेची पिशे जन्मले. भजन करणाऱ्याला लोक पागलच म्हणतात ना. अहो भजन करणाऱ्याला चांगलं म्हणतात का लोक? आता असं रमेशला चांगलं म्हणत असतील का? आजचा खर्च धरला तर दीड लाखाच्या पुढे जाईल सगळं. 1.5 लाखाच्या पुढे जाणार आहे ना. लोक हुशार म्हणत असतील का? जे माय बापाला मानत नाही ते पागलच म्हणत असतील ना. अरे मेलेल्या बापासाठी एवढा खर्च केला, पागल पोरं येते. आम्ही पहा आमचे मायबाप अनाथ आश्रमात नेऊन टाकले, आम्ही हुशार आहे. बरोबर आहे ना. पागलच म्हणत असतील ना. भजन करणाऱ्या लोक पागल म्हणतात. लक्ष देऊन ऐका बरं का. तुकाराम महाराजाला लोक पागल म्हणले. कोणी महाराजाच्या शब्दावर विश्वास ठेवला नाही. शेवटी तुकाराम महाराज घरी आले आणि पत्नीला म्हणले, जिजे तू तरी ठेव माझ्यावर विश्वास, तू तरी चल माझ्या बरोबर वैकुंठाला. जिजाबाई म्हणे, हे बघा कालच भावानं व्यालेली म्हैस आणून घातली आणि आताशी कुठं सुखाचे दिवस सुरू झाले. तुम्हाला जायचं तर जा, करमलं तर राहा, नाही करमलं तर माघारी या. वैकुंठ शब्दाचा अर्थ पत्नीला सुद्धा न कळावा एवढं विलक्षण जीवन महाराजांना अनुभवलं. महाराज म्हणले, अरे नका येऊ माझ्या बरोबर वैकुंठाला, पण मला वाट लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत तर चला. देहू आणि परिसरातले लोक महाराजाला वाट लावायला गोपाळपुऱ्यापर्यंत येतात आणि मग महाराजा जगाचा निरोप घेताना म्हणतात, बाबा ज्यांच्यापर्यंत मला जाऊन पोहोचता आलं नाही त्या सर्वांना सांगा महाराजांना तुमची आठवण केली. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी, विनंती माझी वाडवेळ झाला, उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग, बोलावी तो. आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा. आमचा राम राम घ्यावा, आमुचा राम राम घ्यावा. महाराज म्हणले, आता आम्ही आमच्या गावाला आमचा शेवटचा राम राम तुम्हाला. लोक म्हटले, महाराज तुमचं गाव कोणतं आहे? म्हणजे आमचं गाव हे नाही, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी. आमचं पण गाव हे नाही महाराज, आम्ही परळी बीड अहमदपूर तिकडचेच आहोत, पण आम्ही इकडं काही कारणास्तव आलो. नाही तर आमचं गाव हे थोडेच आहे. आमचे पाहुणे रावळे सगळे तिकडच आहे ना. बरोबर आहे ना. किनगाव अहमदपूर परळी आम्ही सगळे तिकडचेच आहे. आम्ही इकडचे नाही महाराज. तसं तुम्ही कुठले आहे? आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणास्तव,
बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग आड राणी भरले. आड रानातच जग आहे ना महाराज. या आड राणी भरले जग. लक्ष देऊन ऐका. या आंडरानानं भरलेल्या जगाला सन्मार्गाना लावण्यासाठी आम्ही वैकुंठातून येतात. पण महाराज म्हणले आता आम्ही जाणार आहे, पण आमची गाथा मागं ठेवून जाणार आहे. तो गाथा वाचून आपला माथा जाग्यावर आणा. माझी सर्वांना विनंती आहे, आज सुभाषरावाच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं सगळ्यांनी एक संकल्प करा. संकल्प काय करा? मी जीवनातली एक 10 मिनिटं 2 ग्रंथासाठी देणार आहे. 5 मिनिटं ज्ञानेश्वरीसाठी आणि 5 मिनिटं गात्यासाठी. 5 मिनिटं मी जास्त वेळ सांगणार नाही तुम्हाला, कारण मला माहिती आहे तुम्ही सगळे बिझी माणसं आहे. तुम्हाला 24 तास ऑनलाईन राहावं लागतं. आलेल्या मेसेजला वेळीच रिप्लाय द्यावा लागतो, नाही तर पुढच्या माणसाला राग येतो. ही बिना पगारीची नोकरी आपल्या सगळ्यांना लागलेली आहे. माझ्याकडेही मोबाईल आहे, पण दिवसातून 6-7 तास तरी माझे मोबाईल बंद असतात. लक्षात ठेवा. माझी विनंती आहे, 5 मिनिटं गाथा वाचा आणि 5 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचा. वाचील जो कोणी जनी त्याशी लोटांग. काय होईल ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर? ज्ञान होय मुढा आती मूर्ख त्या दगडा. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावे पण. ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबाच्या समोर ग्रंथ कोणता आहे? बोला. ज्ञानेश्वरी. आणि बाबांच्या गळ्यात सोन्यासारखं दिसतं ते काय? ज्ञानोबा रायांची समाधी आहे सोन्याची ती. आणि भगवान बाबानं काय सेवा कशाची केली? बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. नारायणाच्या कैवारी झाली कीर्ती चराचरी. आरती भगवंता असे सगळे माणसं आपले पहिले वनातच राहत होते. पण ही वनात राहणारी जात गावात परमार्थात आणि माणसात कोणी आणली असेल तर ते ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांना आणलेली. आज एवढ्या डोंगरात जर 5 उत्सव होत असतील महाराज, तर हे उपकार भगवान बाबाचे. नाही तर या लोकांना कशाचा परमार्थ आणि कशाचं काय माहिती. जर भगवान बाबा या कुळात जन्माला आले नसते तर सोपान महाराज बी कीर्तनकार नसते. सोपान महाराज बी नदीच्या कडावर बसलेले असते. लक्षात आलं माझं बोल. हे उपकार संत भगवान बाबाचे. ज्ञानेश्वरी वाचा. महाराज म्हणले आजवरी होतो तुमच्या गावी आता कृपा तुझावी. आम्ही जातो आता जाणार आहे, पण आता येणार नाही. लाख आते हैं लाख जाते हैं, लेकिन लाख आने से कमी एक की कभी पूरी नहीं होती. लाख आते हैं लाख जाते हैं, लाख आने से एक की कमी कभी पूरी नहीं होती. लाख माणसं येतील, लाख माणसं जातील, पण एकदा गेलेले सुभाषराव आता पुन्हा पाहायला मिळणार. महाराज म्हणले मी पण जाणार आहे, पण आता पुन्हा माघारी येणार नाही. आता नाही येणे सहज बोलणे कुंटले. आम्ही जातो राम राम घ्यावा. अमुचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आमुच्या
मागोबा. आम्हाला आमच्या गावाला जायचं. आमचा शेवटचा रामराम तुम्हाला आहे. मृत्यूच्या डोक्यावर पाय देतात तुकोबार आहे आणि मग जगाला सांगतात बाबा भारताच्या सम्राटाला वनव्यात पेटलेल्या आगीत जळून जावं लागलं, पण 42 वर्ष जगाचा त्रास सहन करणाऱ्याला शेवटच्या क्षणाला जगाचा मालक घ्यायला आला. याच्यासाठी मी अट्टहास केला. हे पहिलं चरण. याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिसा बड व्हावा, शेवटचा दिसा, शेवटचा दिसा, शेवटचा दिसा बड व्हावा. आता निसर्गीने पावलो विसावा, आणि आता निसर्गीने पावलो विसावा. शेवटचा दिसा शेवटचा दिसा गोड व्हावा, आता निश्चितीने पावलो, आता निश्चितीने पावलो. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता कोणता शेवट? प्रमाणानं अभंग जुळूयात. काशीनाथ बाबा जे जाणकार आहे त्यांना कळेल, ज्याला कळलं नाही त्यानं भोजन केल्याशिवाय जायचं नाही. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. कोणता शेवट गोड व्हावा? शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटे रखुमाईच्या वरा. याच्यासाठी केला होता अट्टहास, मरण माझे मरोन गेले, मज केले अमर. याच्यासाठी केला होता अट्टहास, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा. आज सुभाषरावच्या जाण्याचा हा सोहळा आहे महाराज. तो झाला आमच्या जाण्यामुळे एवढे सारे महाराज मंडळी या ठिकाणी आले आणि एवढे सारे लोक कीर्तन ऐकायला आले. आणि नंतर इथं काय लिहिलं? महाप्रसाद भोजन केल्याशिवाय जायचं नाही. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. ज्ञानदान आणि अन्नदान. आणि ज्ञानदान अन्नदान कुठं असतं? सोहळ्यामध्ये. हे जाणं महाराज म्हणतात आमचा सोहळा आहे. अरे तुकाराम बीज हा जाण्याचा सोहळाच आहे ना. ज्ञानोबरायाचा संजीवन समाधी जाण्याचा सोहळा आहे ना. नाथ षष्ठीचा जाण्याचा सोहळा आहे ना. आपण जेवढ्या पुण्यतिथ्या करतो, भगवान बाबा पुण्यतिथी हा कशाचा सोहळा आहे? जाण्याचा सोहळा आहे. आमच्या जाण्याचे सोहळे मी सांगू तुम्हाला, 2 सोहळे माणसाचे. जन्म मृहळीया, हे ज्ञानोबाराय सांगतात ना, जन्म मृत्यूची या सोहळीया ना म्हणू नये धनंजया जियापरी. 2 सोहळा आहे ना. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळीया ना म्हणू नये धनंजया जियापरी. 2 सोहळे ना, एक जन्माचा आणि दुसरा मरणाचा. हे 2 सोहळे माऊली म्हटले याला सोहळा, साधू संत याला सोहळा म्हणले. अरे आपल्यासाठी हे परमार्थाच्या दृष्टीने विचार केला तर हा जाण्याचा सोहळा आहे. तुम्ही तेलंगणा परिसरात जर गेले तर माणूस मेल्यावर रडत नाही. बँड डीजे लावतात आणि मिरवणूक काढतात. तुम्ही तेलंगणा तिकडे जर, मी जातो कीर्तनाला म्हणून मला माहिती, तेलंगणा परिसरात गेले तर त्या माणसाला फटाके बँड डीजे आणि असं वाजत गाजत नेतात गावाच्या बाहेर. मी त्यांना म्हणलं हे असं कसं काय हो? म्हणे महाराज हा त्याच्या शेवटचा सोहळा आहे. त्याच्या शेवटच्या सोहळी त्याला आनंदानं वाट लावायचा असतं. म्हणून महाराज म्हणले हा आमचा सोहळा आहे. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. याच्यासाठी केला होता अट्टहास, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. याच्यासाठी केला होता अट्टहास, काळ गुलाम सलाम करी तू कया घरी राबत असे. याच्यासाठी केला होता अट्टहास. तुकाराम 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 तुकाराम
नाम घेता काव्य माय, नाम घेता काव्य माय. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. तुकाराम तुकाराम. नाम घेता कापेय, धन्य तुकोबा समर्थ. जेने केला हा पुरुषार्थ, याजसाठी केला होता टास. एक अट्टहास आणि दुसरा शेवट गोडवणं, या दोन शब्दाकडे लक्ष द्या. अट्टहास कशासाठी केला हा आहे प्रश्न, याचे उत्तर आहे का आता. शेवटचा दिवस गोड व्हावा याजसाठी केला होता अट्टहास, पहिलं उत्तर झालं. खुंटलिया धावा तृष्णेची याजसाठी केला होता अट्टहास. आताने चिंतीने पावलो विसावा याजसाठी केला होता अट्टहास. कवतुक वाटे झाली या वेचाचे याजसाठी केला होता अट्टहास. नाम मंगळाचे तेणे गुणे याजसाठी केला होता अट्टहास. तुका म्हणे मुक्ती परणिली नोरी, कळतंय ना. हा, याजसाठी केला होता अट्टहास. आता दिवस चारी खेळी मेळी याजसाठी केला होता अट्टहास. आता शेवटचा दिवस गोड व्हावा हा आहे प्रश्न, याचे उत्तर आहे का. आता निश्चिंतीने पावलो विसावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. खुंटलिया धावा तृष्णेची या, शेवटचा दिवस गोड व्हावा. नाममंगळाचे तेने गुणे, शेवटचा दिवस गोड व्हावा. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता दिवस चारी खेळी मेळी, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. विठोबार सुभाषरावाच्या नावानं शंख वाजला होता, बरोबर आहे ना. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आता आणि चिंतीने पावलो विसावा, थोडा आवाज बढाव. खुंटलिया धावा तृष्णेची या. अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडला. आज ज्या निमित्तानं कार्यक्रम आहे, एक 10 मिनिटं त्यांच्याबद्दल बोलतो आणि थांबतो. कैलासवासी सुभाष बाबू फड यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे तिघही सुपुत्र महादेव भाऊ, बालाजी भाऊ आणि छोटा रमेश, एक पुण्याला असतात. रमेश मशीन वगैरे ट्रॅक्टर वगैरे सांभाळतो आणि एक आहे छोटा, तो शेती सांभाळतो. असा परिवार आणि 4 मुली त्यांना, 3 मुलं बरं का आणि 4 मुली, असा परिवार त्यांचा. आणि या परिवारातून सुभाषराव अचानक निघून गेले. मागच्या वेळेस रमेशनीच नगर भोजन ठेवलं होतं त्या महादेवाजवळ, आणि तेव्हा मी आलो होतो. आणि तेव्हा बाबा माझ्यासोबतच होते बरं. तेव्हा बाबा माझ्यासोबतच होते. आणि तदनंतर मला वाटतं 1 महिन्याभराचाच 1-1.5 महिन्याचा वेळ गेला. आणि मग हे जाणं बाबांना हे लोकाची यात्रा संपून जावं लागलं. हे ना बघा, तुम्ही आपल्या परिसरात आलात, परळी, परभणी, हिंगोली, तर आपली गावंही भरपूर आहे, आपली माणसंही भरपूर आहे. पण इकडं पहिलीच आपली गावं कमी.
एक दोनच गाव इकडं या परिसरात आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यात मी तर म्हणतो असा माणूस नसेल का जो जवळचा नाही. कारण एवढ्या लांब म्हटल्यानंतर सगळी माणसं पहिली मोजकी माणसं ना, आणि मोजकी माणसातून सुभाषरावासारखं एक व्यक्तिमत्व, त्यांचं नाव घेतलं तरी बऱ्याच लोकांच्या डोळ्याला पाणी आलं बघा. मी सांगेन तुम्हाला, कारण आपला एक कोणीतरी चांगला मित्र कोणीतरी आज गमावला, आज कोणीतरी एक चांगला पिता गमावला, आज कोणीतरी एक चांगला व्यक्ती, चांगल्या गावातला आपल्या माणूस गमावलेला आहे. आणि इकडं माणसाचं जाणं म्हणजे मनाला हळहळ लावून जाण्यासारखं आहे. मी मागच्या वेळेस बोललो होतो तुम्हाला की मी सांगितलं यांना, महाराज बरं का गुरुजी, यांना म्हटलं भाऊ तुम्ही जर आमच्या गावाकडं कुठेही राहायला आले तर मी 5-7 एकर जमीन देतो आणि तुम्ही तिकडं घरं बांधा राहा. आणि मी आजही त्या मतावर ठाम आहे बरं का, आजही त्या मतावर मी ठाम आहे. कारण एवढ्या दूरवर तुम्हाला असं वनवासात टाकल्यासारखं होतं. एक तर आम्ही इकडं येतो याच्यामुळंच की बाबा सगळे आपुलकीची माणसं आहे, प्रेमाची माणसं आहे. नाही तर इकडे यायचं म्हणल्यानंतर एवढ्या दूर हे सोपं नाही ना. पण चला, तुम्ही एवढ्या दूरवर जर परमार्थ जपत असाल तर आपण गेलं पाहिजे. म्हणून ही मंडळी आज या ठिकाणी आलेली आहे. आणि बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण पाहता 1 वर्ष पूर्ण झालं. आणि आज हा कार्यक्रम त्यांच्या परिवारानं, त्यांच्या 4ही मुली आणि 3ही मुलं, त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. मी रमेशला म्हटलं होतं, अरे कशाला एवढा कार्यक्रम ठेवतो? नाही म्हणे, मला इच्छा आहे बाबाचा कार्यक्रम छान करायचा आहे. मला एवढंच वाटतं, हा कार्यक्रम सुभाषरावाच्या पुण्यस्मरणाचा नसून जर वाढदिवसाचा असता तर किती आनंद झाला असता, सगळ्यांना एक वेगळा आनंद झाला असता. पण आज त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले. पिंड पदावरी दिला आपुली एकरी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितराज. आणि किती योगायोग असा आहे बघा, आज त्यांचं पुण्यस्मरण आहे आणि आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया म्हणजे आपल्या भागात आखजा म्हणतात त्याला. आजच्या दिवशी आपल्या वडिलाला जीव घालायचा असतं सगळ्यांना, बरोबर आहे ना. आज आमचे वडीलही सकाळीच गावाकडे गेले, म्हटले आज गावाकडे जावं लागेल आपल्याला. म्हणजे आज तो जीव घालण्याचा दिवस आणि आजच दादांचं पुण्यस्मरण यावं. परमार्थिक दृष्टीनं हा एक योग आहे, पण व्यावहारिक दृष्टीने विचार केला तर हे जाणं मनाला पटण्यासारखं नाही. आज या पोरांकडे सगळं काही आहे गुरुजी. 3घही भाऊ चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित आहे. बहिणी गोकुळासारखं घर आहे बघा. बहिणी भाऊ एकमेकाबद्दल एवढं प्रेम आहे सगळ्यांना, आईचं सगळ्यांचं एवढं एकमेकाबद्दल प्रेम आहे. पण या गोकुळातून त्यांचा आत्मा निघून गेल्यासारखं झालंय. आता जसं भगवान श्रीकृष्ण वृंदावनातून मथुरेला चालले ना, तेव्हा जिवंत असणाऱ्या गोपिका पण खाली पडल्या होत्या आणि म्हटल्या होत्या, देवा तुम्हीच चालले म्हणजे आमचा आत्माच चालला, आम्ही या पिंजऱ्याचं काय करणार आहे, चला बोला. माझ्या घरातला आत्मा, अरे आत्ताशी घर कुठं मोठं झालं असेल. जेव्हा तुम्ही लहान असाल सगळे, रमेश, महादेव, बालाजी, तेव्हा एका छोट्याशा घरात मायबापानं 7-7 मुलाला सांभाळलं. किती मोठं आहे एका छोट्या घरात. आणि अशा परिसरात 7 लेकरांना जगवणं शिकवणं, महाराज याच्यासारखी कसरत नाही दुसरी. याच्यासारखी कसरत आहे. एका छोट्याशा घरात मायबापांना 4-4 पोरींचे लग्न करावे. अरे एका मुलीचं लग्न करायचं म्हणल्यानंतर किमान माणसाची, शेतकऱ्याची 3 वर्ष तरी जातात. 2 वर्ष जमा करण्यात आणि 1 वर्ष कर्ज फेडण्यात. असा जर विचार केला तर यांचे चार मुलींचे लग्न म्हणल्यानंतर 12 वर्ष केवळ यांच्या कर्ज फेडण्यात, जमा करण्यातच गेले असावे. पण एवढंही असताना सुभाषरावांना कधी डळमळले नाही बरं का, कधी डळमळले नाही, खचले नाही. आणि आज त्यांच्या या जाण्यानं हा परिवार पोरका झालेला आहे. मी सांगेल तुम्हाला, ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है इस दुनिया में पर माँ बाप नहीं मिलते. पैसों से खाना मिलता है, भूख नहीं मिलती. किताब मिलता है, ज्ञान नहीं मिलता. बिस्तर मिलता है, नींद नहीं मिलती. बंगला गाडी मिलते है, माँ बाप नहीं मिलते. गेलेली माय आणि गेलेला बाप, किती पैसे खर्च केले तर मिळत नाही. मोदी साहेबाला दुसऱ्यांदा सत्ता आणता आली, पण गेलेल्या मायला नाही आणता आलं. पंकजा ताईला गेलेलं पद, मंत्रीपद आणता आलं, पण गेलेल्या गोपीनाथरावाला नाही आणता आलं. नाही, एकदा गेला बाप गेला, लक्षात ठेवा. म्हणून मी सांगेल, जगात सगळं काही मिळेल आपल्याला, पण आपले मायबाप मिळणार. आज खऱ्या अर्थानं पोरांना तर दुःख आहे,
पण त्यापेक्षा जास्त दुःख कुणाला ना आठवण कुणाला येत असेल ना तर त्या मुलींना विचारा. कारण पोरांचं प्रेम आईवर जास्त असतं आणि बापाचं प्रेम मुलीवर जास्त असतं. मी सकाळी 6ला घरून निघालो, पोरगी झोपतून उठली सकाळी 6ला आजच, आणि तोंडही धुतलं नाही, काही नाही. उठली, गाडीकडे आली, म्हणे पप्पा पप्पा एक राहिला, आणि गालाच्या पप्पी घेतली आणि पुन्हा घरात जाऊन बसली. ज्याला मुलगी आहे ना त्याला मी बोलतो हे कळेल, आठवेल, लक्षात ठेवा. घराला सांभाळणारा बाप असतो पण बापाला सांभाळणारी घरातली मुलगी असते. लक्षात ठेवा बरं का. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सीझरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. एवढा मोठा उपकार मायबाप सोडून आपल्या जीवनात कोणी करणार नाही. अरे जगण्यासाठी एवढ्या दूरवर आलेली माणसं आहेत, आपलं कुटुंब पोषण्यासाठी एवढं सगळं गोकुळासारखं सोडून आज या वनात माणसं राहायला आली. आणि इथं जर मायबाप आपल्याला, गुरुजी इथं प्रत्येक घरात माणूस नोकरीला आहे. हे गाव जरी आपल्याला डोंगरात दिसत असेल ना तर प्रत्येक घरचा एक ना एक माणूस इथं नोकरीला आहे. पण हे करण्यासाठी त्या मायबापाला शेतात राहावं लागतं. पोराला शाळेत वेळेत पैसे पाठवण्यासाठी बापाला शेताच्या बाहेर पडता येत नाही का? त्या बापाला एकच वाटतं, अरे मी शेताच्या बाहेर पडलो तर पोरग शाळेच्या बाहेर पडल, आणि पोरग शाळेच्या बाहेर पडलं तर त्याचं आयुष्य बी माझ्यासारखं या शेतातच जाईल. सांगू तुम्हाला, बरेच नोकरीवाले पोर आज बाहेर राहायला आहेत आणि त्यांचे मायबाप इथं राहायला आहेत. पण ते मायबाप काय म्हणतात माहितीये का? अरे तू तिकडेच राह, आमचा विचार करू नको. काय म्हणतात? तू आहे तिथं राह बाळा, कुठं आमच्यासारखं या डोंगरात आयुष्य घालवतो. तू आहे तिथं सुखानं राहा, तू सुखात राहावं हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणतात ना, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविना प्रीती, करीला भाविना प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हेच आहे. आपले मायबाप गेले ना माणूस पोरका होत असतो. एक सांगू तुम्हाला, किती मोठे व्हा, गरीबाबरोबर तोंडावून हात फिरून बाळा जेवला का नाही म्हणणारी फक्त मायबाप, दुसरं कोणी नाही. लक्षात ठेवा. म्हणून आपण प्रत्येक क्षणाला जिंकत यावं याकरता प्रत्येक क्षणाला हरत आलेले आपले मायबाप असतात. पुत्राच्या विजयी पिता सुखावत. आपला बाप आपल्यासाठी काय करतो हे एका सुंदर कवितेत फार छान केलेलं आहे बघा. अरे त्याचे फाटकं शर्ट असेल तर त्याला तो गाठ मारतो, आपल्याला जेवण देतो आणि तो ऊसाचं कांड चाखून त्याचं उपजीविका भागवत असतो. माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेला पुसताना, माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेला पुसताना, उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फाटका सदऱ्याला हो तिथी काळ जोडलेलं, त्याच्या फाटका सदऱ्याला हो तिथी काळ जोडलेलं, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेलं. मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. आपला बाप गेला की जीवनात बाबा म्हणण्यासाठी आपल्याला कोणी शिल्लक राहील. उरामती माया त्याच्या काळ्या मेघवानी,
दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, ओटामध्ये आसू जरी कनावाकला. घडी भर तू थांब गड्या, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. वा, आपला बाप आपल्याला कळून घेण्यासाठी आपल्याला कुणाचा तरी बाप व्हावं लागेल. कुणाचा तरी बाप झाल्याशिवाय आपल्याला आपल्या बापाची किंमत कळणार नाही. कुणाची तरी आई झाल्याशिवाय आपल्याला आपल्या आईची किंमत कळणार नाही. म्हणून मी सांगेल, एका छोट्याशा घरात मायबाप 4-4 पोरांना सांभाळतात, पण 4 पोरांच्या 4 बंगल्यात एका मायला आणि एका बापाला राहायला जागा मिळत नाही. हे शोकांतिक आहे बरं का. पण असं सांगू, पके फल पेड़ों से रिश्ता तोड़ जाते हैं, और आपा ही माँ बाप हो तो बच्चे छोड़ जाते हैं. पिकलेलं फळ झाडाला सोडून जातं, तसे म्हातारे मायबाप झाले की मुलांना सांभाळायचा कंटाळा येतो. पण आज या पोरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. बऱ्याच माणसाच्या मनात येऊन गेला असेल, अरे आमच्या पोरानं एवढं मोठं नाही, पण आमचं वर्ष श्राद्ध छोटं तरी करायला पाहिजे. पण हे करण्यासाठी आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सातवे, तयाचा हरीख वाटे देवा. बस आपले आईवडिलाचीच पावती असते. गुरुजींच्या भाषेत सांगायचं तर हे बिलं मायबापाच्या नावानं निघतात. पोरं संस्कारित निघण्यासाठी आपले मायबाप चांगले असावे लागतात. पण आज खऱ्या अर्थानं 1 वर्ष पूर्ण झालं दादांना जाऊन. बस त्यांच्या निमित्तानं एवढा उत्सव जर होत असेल तर भगवंतानं निश्चितच त्यांना जवळ घेतलेला आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतानं या कुटुंबाला द्यावी अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली.